घेतलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केलेला आहे। आता जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय खूप आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी 4 कोटी अभंग केले असं म्हणतात म्हणण्यापेक्षा 4 कोटी अभंग केलेच,
कशासाठी? जगद्गुरु तुकोबाराय हे नामदेवरायांचा अवतार आहे आणि नामदेवरायांनी शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली, ती अपूर्ण राहिली. 96 कोटी अभंग झाले, 4 कोटी अपूर्ण राहिले आणि मग ती अभंग संख्या पूर्ण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला, हे आपणा सर्वांना ज्ञात आहे. आणि मग तुकाराम महाराजांनी जे संत वाङ्मय केलेलं आहे, जे अभंग रचना केलेली आहे, त्यामध्ये अनेक प्रकारचे अभंग आहेत. काही अभंगातून भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, काही अभंगातून सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे, काही अभंगातून निर्गुण रूपाचं वर्णन केलेलं आहे, काही अभंगातून संतांचं वर्णन केलेलं आहे, काही अभंगातून संतांच्या दर्शनाच्या फलश्रुतीचं वर्णन केलेलं आहे. अनेक प्रकारचे अभंग आपल्याला तुकोबारांच्या गाथ्यामध्ये पाहायला सापडतात आणि त्यातली त्यात तुकोबारांच्या अभंग गाथेमध्ये उपदेशपर प्रकरण अशा प्रकारचं एक प्रकरण आहे आणि त्या अभंगातून जगद्गुरु तुकोबारांनी जगताच्या परमकल्याणाचा उपदेश केलेला आहे. मग त्याच्यामध्ये स्वतःच्या पत्नीला सुद्धा उपदेश केल्याचे अभंग आपल्याला सापडतात, संतांना देखील उपदेश केल्याचे अभंग आपल्याला सापडतात आणि सगळ्या जीवांचं परमकल्याण होण्यासाठी तुकोबारायांनी अभंग केल्याचे आपल्याला सापडतात. म्हणजे अनेक प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग रचना केलेली आहे. त्यापैकी उपदेशपर अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे आहे. मग आजचा जो अभंग आहे, या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे, पण त्यांच्या पत्नीला नाही केला, सामान्य समाजाला हा उपदेश केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महाराष्ट्राच्या राजाला हा उपदेश केलेला आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी करावा, अशी नेमकं कोणती घटना घडलेली आहे? वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांचं वय होतं 20 वर्ष. कारण शके 1530 या साली माघ शुद्ध पंचमी शके 1530 साली जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला आणि 1551ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मग छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांचं वय किती होतं? 20 वर्ष. जगद्गुरु तुकोबारायांना वयाच्या 30व्या वर्षी भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे, सगुण साक्षात्कार भंडाऱ्या डोंगरावर. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांच्या कुळामध्ये अवताराला आलेले ते विश्वंभर बाबा, त्या कुळाचे जे मूळ पुरुष आहेत ते विश्वंभर बाबा आहेत. मग विश्वंभर बाबांची पत्नी असणारी आमाई माता आणि विश्वंभर बाबांच्या कारकिर्दीमध्ये देहू या ठिकाणी भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा सगुण रूपामध्ये येऊन राहिलेले. आपण जर कधी देहूला गेले तर त्या ठिकाणी भगवान श्री पंढरीनाथ परमात्म्याचं मंदिर आहे की नाही? आपण देहूला गेलो तर तिथं दर्शनाला जात असतो आणि तो पांडुरंग परमात्मा, तो भगवान परमात्म्याचा जो सगुण विग्रह आहे तो विश्वंभर बाबाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे विश्वंभर बाबांच्या सेवेसाठी तुकोबारायांनी काय केलेलं आहे? वयाच्या 13व्या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांचा पहिला विवाह झाला रुक्मिणी आईसाहेबांच्या बरोबर आणि मग त्यानंतर 2च वर्षांनी जिजाबाईंच्या बरोबर जगद्गुरु तुकोबारायांचा विवाह झाला. 2 विवाह झाले. कालांतराने दुष्काळ पडला. 13व्या वर्षी संसाराची जबाबदारी तुकोबारायांच्या अंगावरती पडलेली आहे आणि मग संसारामध्ये सुख आहे की दुःख आहे? जसं आपल्याला प्रपंचामध्ये दुःख उपभोगायला येतं, दुःख अनुभवायला येतं, तसंच दुःख तुकोबारायांना सुद्धा काय झालेलं आहे? अनुभवायला आलेलं आहे. आणि मग बऱ्याचदा काय होतं, प्रपंचाचं दुःख सहन न झाल्यामुळं लोक काय करतात? आत्महत्या करतात. आपल्यासमोर उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतात. कित्येक कोट्यधीश लोकांनी आत्महत्या केल्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. मग जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी, मोठी पत्नी अन्ना न करता मेली. स्वतः जगद्गुरु तुकोबारायांनी आत्मचरित्र सांगितलेलं आहे गाथ्यामध्ये, त्यांचा एक अभंगच आहे नाही का? श्री एक अन्ना न करता मेली, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. दुष्काळामुळे झालं काय? द्रव्य संपलं म्हणजे धनसंपत्ती संपली आणि जगद्गुरु तुकोबारायांची जी मान होता, जो कीर्ती होती, ती कीर्ती सुद्धा आता काय झालेली आहे? नाहीशी झालेली आहे. समाजामध्ये तुकोबारायांना लोक नावं ठेवायला लागलेले आहेत. मग हे जे दुःख जगद्गुरु तुकोबारायांना अनुभवायला आलं तर या अभंगातून, या दुःखातून तुकोबारायांना वैताग प्राप्त झाला की विरक्ती प्राप्त झाली? वैराग्य आणि वैताग दोन्ही एकाच अक्षराने सुरुवात होणारे शब्द आहेत. वैराग्य आणि वैताग. आपल्यासारख्याला जर प्रपंचामध्ये दुःख उपभोगायला मिळालं तर आपल्याला काय प्राप्त होतो? वैताग प्राप्त होतो की नाही? आणि मग असं वाटतं की आपण कुठेतरी पंढरपूरला गेलं पाहिजे. आता बरेच लोक काय करतात, वय झाल्यानंतर आता ते काहीच कामाचे राहिलेले नाही, मग ते लोक म्हणतात महाराज आम्हाला एखादी धर्मशाळा मिळेल का? तिथं राहायला मिळेल का? पण जोपर्यंत हातपाय चालत होते तो मात्र प्रपंचासाठी तो देह खर्च केला आणि आता मात्र समाजामध्ये मान राहिलेला नाही, घरामध्ये मान सन्मान राहिलेला नाही. मग तेव्हा मात्र पंढरपूर आठवतं, तेव्हा मात्र काय होतं? आळंदी आठवतं. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रपंचामध्ये त्यांना दुःख उपभोगायला आलं आणि त्याच्यातून त्यांना वैताग प्राप्त न होता वैराग्य प्राप्त झाले. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी काय केले? प्रपंच रचना सर्व ही भोगुणी त्यागिनी
प्रपंच रचना ही सर्व भोगुनी त्यागिली, अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हरिली, वैराग्याची कळा प्रगटोनी दाखविली, अहंता ममता दवडुनी निज शांती वरिली, अहंता ममता दवडुनी निज शांती वरिली, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. सगळी प्रपंच रचना सर्व भोगुनी आणि मग नंतर त्यागी म्हणजे विरक्ती. जगद्गुरु तुकोबारायांना जया विरक्तीचे पाणी ग्रहण केले नाही का, जणू काय त्या विरक्तीने जगद्गुरु तुकोबारायांच्या बरोबर विवाहच जणू काय केलेला आहे. अशी विरक्त वृत्ती जगद्गुरु तुकोबारायांना प्राप्त झाली आणि वयाच्या 30व्या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांना भगवान परमात्म्याचा सगुण साक्षात्कार झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांना भगवंताचा सगुण साक्षात्कार झाला याचं वर्णन निळोबारायांनी तुकोबारायांच्या आरतीमध्ये केलेलं आहे. हीच आरती आहे. बाळवेशे घेवोनी श्रीहरी भेटला, विधीचा जनिता तोची आठवा दिदला, तेने ब्रह्मानंदे प्रेमा डोलविला, न तुके म्हणोनी तुका नामे गौरविला, न तुके म्हणोनी तुका नामे गौरविला, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकळांचा जीवला गा सोयारा, तारक तू सकळांचा जीवला गा सोयारा, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जगद्गुरु तुकोबारांना काय केलेलं आहे? बाळवेशी घेवोनी श्रीहरी भेटला, म्हणजे स्वतः भगवान पंढरीनाथ परमात्म्याने सगुण रूपामध्ये बाळ वेशामध्ये तुकोबारायांना दर्शन दिलेलं आहे. कुठं? भांडाऱ्या डोंगरावरती एक डोंगरामध्ये गुफा आहे, त्या गुफेमध्ये तुकोबारायांना दर्शन दिलेलं आहे. आणि भेटल्यानंतर काय केलेलं आहे? विधीचा जनिता तुझी आठव हा दिधला. तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराया आपण विधीचे जनिते आहात. विधीचे जनिते म्हणजे वेदाचा अर्थ सामान्य समाजाला कळतो का? सामान्य समाजाला मराठी कळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा मराठी अर्थ ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या समोर ठेवला, पण ती ज्ञानेश्वरी आपल्याला कळते का? कळत नाही. जिथं मराठी कळत नाही सामान्य समाजाला, तिथं संस्कृत भाषा कळणार आहे का? आणि त्यातली त्यात वेदाचं जे संस्कृत आहे ती वेदाची भाषा आपल्याला कळणार आहे का? कळणार नाही. म्हणून तुकोबारायांना, जगद्गुरु तुकोबारायांना भगवान परमात्म्याने त्यांच्या अवतार कार्याची आठवण करून दिलेली. तुम्ही विधीचे जनिते आहात, म्हणजे वेदाचा जो अर्थ आहे तो तुम्हाला मराठी भाषेमध्ये सांगायचा आहे. आपल्या भाषामध्ये सामान्य समाजाला तो वेदाचा अर्थ कळावा यासाठी तुमचा अवतार आहे. विधीचा जनिता तोची आठवा हा दिदला, नाही का? तेने ब्रह्मानंदे प्रेमा डोलविला. सगुण साक्षात्कार झाल्यामुळं परमोच्च कोटीचा आनंद जगद्गुरु तुकोबारायांना प्राप्त झालेला आहे. ब्रह्मानंद प्राप्त झालेला आहे. ब्रह्मानंद म्हणजे भगवत आनंद, आणि तो आनंद तुकोबारायांना प्राप्त झालेला आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अवताराचा विचार केला, कर्तृत्वाचा जर विचार केला आणि त्यांच्या भक्तिज्ञान वैराग्याचा जर विचार केला तर त्यांच्या तोला मोलाचा आपल्याला कोणीही सापडणार नाही. म्हणून स्वतः भगवान परमात्म्याने, स्वतः श्री हरीने तुकाराम म्हणून ज्या तुकोबारायांचा गौरव केलेला आहे, न तुके म्हणोनी तुका नामे गौरविला, असे जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आहे, नाही का? आणि मग जगद्गुरु तुकोबारायांचं कार्य काय आहे? जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात, भक्ती जगताला जगद्गुरु तुकोबारायांनी शिकवलेली आहे. निळोबाराय असं म्हणतात, नाही का? जगद्गुरु तुकोबारायांनी जगताला वैराग्य शिकवलेलं आहे आणि परमोच्च कोटीचा आनंद कसा प्राप्त करून घ्यावा याची धडे जगद्गुरु तुकोबारायांनी, याचे सिद्धांत अखिल समाजाला शिकवलेलं आहे. आणि त्या जगद्गुरु तुकोबारायांची धवल कीर्ती ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली, कारण जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये आपण बघा, ज्या वेळेला दुष्काळ पडलेला होता, अन्न संपलेलं होतं, त्यावेळेला स्वतःच्या वाट्याला आलेल्या ज्या कर्ज खताच्या वह्या होत्या, मग कोणाच्या जमिनी लिहून घेतलेल्या होत्या, कुणाचे बैल लिहून घेतलेले होते, कुणाचे घरं लिहून घेतलेले होते, कोणाचं सोनं नाणं अलंकार गहाण त्या तुकोबारायांकडे ठेवलेले होते, कारण तुकोबारायांचा व्यवसाय सावकारकीचा होता.
आणि मग त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी ते सगळे कर्ज खतं काय केलेले आहे, इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवलेले आहेत. हे सगळ्यांनी कथा आपण ऐकलेली आहे. मग जगद्गुरु तुकोबारायांना काहीतरी आपण सहकार्य करावं असं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं. आणि मग शिवाजी महाराजांनी काय केलं, आपल्या काही सेवकांच्या करवी तुकोबारायांना नजराणा पाठवलेला आहे, काही भेट पाठवलेली आहे. मग देवट्या, छत्री, घोडे वगैरे सोन्या नाण्याचे अलंकार आहे, चांदीचे दागिने आहेत, ती सगळी भेट जगद्गुरु तुकोबारायांना पाठवल्यानंतर काही ते सेवक नजराणा घेऊन तुकोबारायांच्याकडे आलेले आहेत. आणि आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचा आता एक गोष्ट लक्षात घ्या. पूर्वीच्या काळामध्ये काही राजे लोक होते, ते काय करायचे, आपल्या समाजामध्ये जर विद्वान लोक असते तर त्या विद्वान लोकांना ते संपत्ती द्यायचे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना काय केलेलं आहे, नजराणा दिलेला आहे. त्याच पद्धतीचे काही राजे होते. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपत्तीचा जर आपण विचार केला तर शिवाजी महाराजांनी संपत्ती ही सन्मार्गाने मिळवलेली होती का नाही, तर कुमार्गाने मिळवलेली होती. सदाचाराने, सन्मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांनी संपत्ती मिळवलेली होती. आणि त्या काळामध्ये असेही काही राजे होते की ते राजे लोक काय करायचे, आपल्याला मिळालेली जी संपत्ती आहे ते काय करायचे, विद्वानांच्या सेवेमध्ये खर्च करायचे. विठ्ठल 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 या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण अंकुशजी महाराज कांदे यांचं आगमन झालेलं आहे. महाराजांच्या चरणी दंडवत करतो आणि पुढे सेवा चालू ठेवतो. विठ्ठल विठ्ठल. मी काय सांगत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी धनसंपत्ती कमवलेली ती सन्मार्गाने कमवलेली आहे. आणि त्या काळामध्ये असे काही राजे लोक होऊन गेले पूर्वी इतिहासामध्ये, त्यांनी काय करायचे, संपत्ती कमवायची पण विद्वानांच्या सेवेमध्ये खर्च करायचे. म्हणून बऱ्याच लोकांच्या जे राजे लोक होते त्यांच्या पदरी काही गायक लोक गायकी करायला असायचे. मग ते राजे लोक काय करायचे, ते गायक लोकांच्या वरती भरपूर संपत्ती काय करायचे, खर्च करायचे. त्यांना ती धनसंपत्ती द्यायचे. म्हणजे त्या काळामध्ये कलेचा ते आदर करायचे, कलेचा ते गौरव करायचे. आणि असेच काही राजे लोक होते. त्यातल्यापैकी आपल्याला 3 मुद्दे बघायचे. एक राजे लोकांचा वर्ग असा आहे, विद्वानांना संपत्ती द्यायची, धनसंपत्ती विद्वानांना द्यायची, पण त्या धनसंपत्तीच्या बदल्यामध्ये त्या विद्वान लोकांनी काय करायचंय, त्या राजे लोकांचे फक्त स्तुती सुमनं गायचे, त्यांची फक्त स्तुती स्तोत्र गायचे. आणि त्याच्यामध्ये अलीकडल्या प्रकारच्या आत्ताच्या काळातली जी महाराज मंडळी त्यांचा सहभाग होऊ शकतो. म्हणजे राजे लोकांनी काय करायचंय, विद्वानांना संपत्ती द्यायची आणि त्या संपत्तीच्या बदल्यामध्ये त्या विद्वान लोकांनी त्या राजाची फक्त स्तुती स्तोत्र गायची, म्हणजे त्याची स्तुती करायची, वर्णन करायचं. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार, राजे लोकांनी विद्वान लोकांना संपत्ती द्यायची आणि त्या संपत्तीच्या बदल्यामध्ये त्या विद्वान लोकांनी फक्त राजाचं मनोरंजन करायचं. आता पहिला प्रकार आपण बघितला, राजाने काय केलं, संपत्ती दिली, पण त्या संपत्तीच्या बदल्यात विद्वान लोकांनी काय केलं, राजाची फक्त स्तुती केली, त्याचे स्तोत्र गायले, पण त्याचे हिताचा उपदेश केला का, त्याचं परमकल्याण होईल, त्याला भगवंताची प्राप्ती होईल असा उपदेश त्यांनी केला का, केला नाही. फक्त त्या राजाची काय केलेली आहे, स्तुती केलेली आहे, स्तोत्र गायलेले आहेत. दुसरा प्रकार आपण विचारात घेतला की राजे लोकांकडून धनसंपत्ती मिळवायची आणि त्याच्या बदल्यामध्ये फक्त त्या राजाचं काय करायचं, मनोरंजन करायचं. मनोरंजन केलं, पण त्यांनी त्या राजाच्या कल्याणाचा उपदेश केला का, त्याला भगवत प्राप्ती होईल असा उपदेश केला का, केला नाही. तिसरा जो प्रकार आहे, राजे लोक त्यांना धनसंपत्ती देऊ करायचे, पण तिसरा जो प्रकार आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. त्यांनी ते राजांनी दिलेली संपत्ती तिचा स्वीकार केला नाहीच, पण राजाचं परम कल्याण होईल असा उपदेश मात्र त्या राजांना केला. विठ्ठल विठ्ठल. मी तुम्हाला या 3ही गोष्टीचे उदाहरण सांगतो. पहिला प्रकार आपण बघितला की राजे लोकांकडून संपत्ती मिळवायची, पण त्या संपत्तीच्या बदल्यामध्ये केवळ राजाचं काय करायचं, स्तुती करायची, वर्णन करायचं. एक गोष्ट सांगतो, एक मुद्दा सांगतो. झालं काय, दिल्ली. आणि दिल्लीच्या तख्तावरती त्या काळात शहाजहान राजा होता. आणि त्या शहाजहान राजाच्या पदरी एक जगन्नाथ पंडित नावाचे म्हणून मोठे विद्वान पंडित होते. त्यांनी काय केलं, रोज काय करायचंय, त्या राजाने, त्या शहाजहान राजाने काय करायचंय, जगन्नाथ पंडिताला भरपूर धनसंपत्ती द्यायची, पण त्या धनसंपत्तीच्या बदल्यामध्ये त्या जगन्नाथ पंडितांनी फक्त त्या राजाची काय करायची, स्तुती स्तोत्र गायची. असा प्रकार चाललेला होता. आणि मग एक दिवस काय झालं, त्या जगन्नाथ पंडिताची कीर्ती जी आहे, त्यांची जी प्रतिभा आहे ती सगळ्या समाजामध्ये पोहोचली. आणि अनेक देशोदेशींच्या राजांचे त्यांना पत्र यायला लागले. कोणाला, जगन्नाथ पंडिताला. ते विद्वान होते, शहाजहान राजाच्या पदरी ते आश्रयाने राहत होते.
रोज त्याची ती स्तुतिस्तोत्र गायचे. आणि मग त्यांना रोज पत्र यायला लागल्यानंतर अनेक देशोदेशींच्या राजे लोकांनी काय केलेलं, त्या जगन्नाथ पंडिताला पत्र पाठवलं की तुम्ही आमच्या राज्यामध्ये या, आमच्या आश्रयाला या. तुम्ही जर आमच्या आश्रयाला आले तर शहाजहान राजा तुम्हाला जे मानधन देतो त्या मानधनापेक्षा दुप्पट मानधन आम्ही तुम्हाला देऊ. असं कोणी सांगितलं? देशोदेशींच्या राजे लोकांनी सांगितलं. त्यांची प्रतिभा त्या पद्धतीची होती, त्यांची बुद्धी प्रत्युत्पन्नमती त्यांची होती. कोणाची? जगन्नाथ पंडितांची. आणि मग जगन्नाथ पंडित मात्र कोणाच्या सेवेमध्ये होते? शहाजहान राजाच्या सेवेमध्ये. आणि मग जगन्नाथ पंडितांनी काय केलेलं आहे? एक पत्र घेतलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये मजकूर लिहिलेला आहे. सगळ्या देशोदेशींच्या राजांना त्या पत्रामध्ये एक मजकूर लिहिलेला आहे. पण ते मजकूर लिहित असताना देखील त्या पत्रामध्ये त्यांनी त्या शहाजहान राजाची स्तुतीच केलेली आहे. कारण शहाजहान राजा त्यांना धनसंपत्ती द्यायचा, बरोबर की नाही? आणि मग त्याची स्तुती करणं, त्याचं वर्णन करणं, त्याचं कोड कौतुक करणं, एवढंच काम जगन्नाथ पंडित करत होते. आणि म्हणून त्या पत्रामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथम पूरयिताम समर्थः अन्ये नृपादयः किं दीयमानं शाकाय वात्स्यात् लवणाय वात्स्यात्. हे कळालं का तुम्हाला? लसंका ऐका. त्या जगन्नाथ पंडितांनी काय केलेलं आहे? त्या पत्रामध्ये मजकूर लिहिला. काय मजकूर लिहिला? दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथम पूरयिताम समर्थः. माझे मनोरथ पूर्ण करण्यासाठी फक्त 2 जण समर्थ आहे. असं कोणी लिहिलं? कोणी लिहिलं? जगन्नाथ पंडितांनी. काय लिहिलं त्या पत्रामध्ये? की माझं मनोरथ पूर्ण करण्यासाठी, माझ्या मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त 2 जण समर्थ आहेत. एक दिल्लीश्वर म्हणजे दिल्लीचा ईश्वर असणारा कोण? शहाजहान राजा. आणि एक जगदीश्वर, एक जगताचा ईश्वर असणारा कोण? भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा. हे 2 जण माझे मनोरथ काय करू शकतात? पूर्ण करू शकतात. अन्य राजे लोक माझं मनोरथ पूर्ण करू शकत नाही. ते देऊन देऊन आम्हाला काय देतील? जगन्नाथ पंडितांनी लिहिलं, अन्ये नृपादयः किं दीयमानं शाकाय वात्स्यात् लवणाय वात्स्यात्. अन्य राजे लोक आम्हाला देऊन देऊन काय देतील? किंबहुना अन्य राजे लोकांनी आम्हाला जे दिलं ते आम्हाला मीठ मिरची भाजी भाकरीलाही पुरणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? शहाजहान राजा धनसंपत्ती द्यायचा कोणाला? त्या जगन्नाथ पंडिताला. पण त्या धनसंपत्तीच्या बदल्यामध्ये त्या जगन्नाथ पंडितांनी त्या शहाजहान राजाची फक्त काय करायची? स्तुती करायची, त्याचं वर्णन करायचं, त्याचं कोड कौतुक करायचं. पण मला सांगा, किती वर्णन केलं, किती स्तुती केली म्हणजे त्या राजाचा उद्धार होईल? जगन्नाथ पंडितांनी फक्त त्याची स्तुती केली, त्याला हिताचा उपदेश केलेला नाही. आपण दुसरा प्रकार पाहिला होता. राजे लोकांनी विद्वान लोकांना संपत्ती द्यायची, पण त्याच्या बदल्यामध्ये त्या विद्वान लोकांनी फक्त त्या राजा लोकांचं काय करायचंय? मनोरंजन करायचं. ही गोष्ट लक्षात आहे ना? एक उदाहरण सांगतो. भोज राजा आहे आणि त्यांच्या आश्रयाने राहणारे कवी कालिदास. कालिदासांचं मोठं नाव आहे, कालिदासांचं मोठं वाङ्मय आहे. आणि त्या कालिदास एक दिवस त्या राजवाड्यामध्ये आल्यानंतर त्या भोजराजाने एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या. कोणी? त्या भोजराजाने. त्या भोजराजाने कवी कालिदासांना सांगितलं, मी 4 गोष्टी तुला सांगतो, पण त्या 4 गोष्टींचं वर्णन एकाच उत्तरामध्ये आलं पाहिजे, एकाच वाक्यामध्ये त्या 4 गोष्टींचं वर्णन. आता त्या 4 गोष्टी कोणत्या? भोजराजाने सांगितलं. भारतम इक्षुदंडंच सिंधुम इंदुम च वर्णय. भारतम म्हणजे महाभारत. इक्षुदंडम च, इक्षुदंड म्हणजे ऊस. संस्कृत भाषेमध्ये ऊसाला काय म्हणतात? काय म्हणतात? इक्षुदंड. पहिलं वर्णन करायचंय महाभारताचं, दुसरं वर्णन करायचं इक्षुदंडाचं म्हणजे ऊसाचं वर्णन, तिसरं वर्णन करायचं सिंधुम म्हणजे समुद्र, आणि चौथं वर्णन करायचं इंदुम म्हणजे चंद्र. चंद्राला संस्कृत भाषेमध्ये इंदू असं म्हणतात आणि समुद्राला संस्कृत भाषेमध्ये सिंधू असं म्हणतात. अलग लक्षामध्ये. म्हणजे या 4 गोष्टीचं वर्णन करायचं. पहिलं वर्णन आहे महाभारताचं वर्णन, दुसरं वर्णन आहे इक्षुदंडाचं म्हणजे ऊसाचं, आपण जो खातो तो ऊस. मला वाटलं इथं गायांसाठी आणून ठेवला असं. आपण खातो त्या ऊसाचं वर्णन करायचं. महाभारताचं वर्णन, ऊसाचं वर्णन, तिसरं वर्णन आहे समुद्राचं वर्णन, आणि चौथं वर्णन आहे चंद्राचं वर्णन. आता मला सांगा, महाभारताचं वर्णन आणि ऊसाचं वर्णन हे एका वाक्यात जुळणार आहे का? नाही. पण ते कवी कालिदास होते. त्यांची प्रत्युत्पन्नमध्ये असं म्हणतात की त्यांच्या जिभेवरती सरस्वती विराजमान होती. प्रत्युत्पन्नमध्ये तात्काळ उत्तर देण्याची त्यांची क्षमता होती.
आणि म्हणून राजाने काय केलेलं आहे, प्रश्न उपस्थित केला. कोणता प्रश्न? की भारतम इक्षुदंडंच सिंधुम इंदुमच वर्णय. भारताचं वर्णन करा, उसाचं वर्णन करा, सिंधूचं म्हणजे समुद्राचं वर्णन करा, आणि चंद्राचं वर्णन करा. वर्णय, वर्णन करा. आणि मग त्यावेळेला फक्त वर्णनाची एक अट आहे, एका वाक्यात उत्तर त्याचं आलं पाहिजे. कवी कालिदासांनी उत्तर दिलं, प्रतिपर्वम रसोदयम. एवढंच उत्तर त्यांनी दिलेलं आहे. प्रत्येक पर्वामध्ये रसोदित झालेला असतो. हे कोणी उत्तर दिलेलं आहे? कवी कालिदासांनी उत्तर दिलं. आता याचं फोड करून सांगायचं ठरलं तर या 4 गोष्टीचं वर्णन भोजराजांनी करायला सांगितलंय. कशाचं वर्णन? पहिलं आहे महाभारताचं वर्णन. आता महाभारतामध्ये किती पर्व आहे? 18 पर्व आहे. भीष्म पर्व वगैरे असे 18 पर्व आहे. आणि त्या प्रत्येक 18 पर्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रस उदित झालेले आहे. आता या ठिकाणी कोणते रस उदित झाले महाभारतामध्ये? साहित्यामध्ये 9 रस आहेत. किती रस आहेत? 9 रस आहेत. ऐका, आता गायन क्षेत्राचा जर आपण विचार केला ना, गायन क्षेत्राचा, तर त्या गायन क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राग असतात. आणि ते राग कोणत्या वेळी गायचे याला सुद्धा काही नियम असतात. आणि मग तो राग गायल्यानंतर कोणता रस उदित होतो याला सुद्धा शास्त्र आहे. जसं जणू भूपराग गायल्यानंतर शृंगार रस उदित होतो, बरोबर की नाही? शृंगार रसातला तो राग आहे. यमन राग असतील, हे कोणत्या रसातले राग आहे? शृंगार रसातले. तसे हे साहित्यातले राग आहेत. शृंगार रस असेल, हास्य रस आहे, भयानक रस आहे, वीर रस आहे, रौद्र रस आहे, बिभत्स रस आहे, नाही का, भयानक रस आहे, अद्भुत रस आहे. हे सगळे 9 रस जे आहे ते साहित्यातले रस आहे. आणि त्या पद्धतीने त्या महाभारतामध्ये, म्हणजे त्या महाभारताच्या 18 पर्वामध्ये 9 रस, प्रत्येक पर्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय उदित झालेले आहे? रस उदित झालेले आहे. म्हणून प्रतिपर्वम रसोदयम, प्रत्येक पर्वामध्ये साहित्यातले 9 रस उदित झालेले आहे. हे वर्णन कोणाचं आहे? महाभारताचं वर्णन केलेलं आहे. कोणी? कवी कालिदासांनी. दुसरं वर्णन करायला सांगितलं, ऊसाचं वर्णन करायचंय. इक्षुदंडमचे वर्णय, ऊसाचं वर्णन करा. त्यालाही उत्तर बसतं प्रतिपर्वम रसोदयम. प्रतिपर्वम रसोदयम. संस्कृत भाषेमध्ये त्या ऊसाची जी कांडी असते ना, तिला पर्व असं म्हणतात. आणि त्या ऊसाच्या प्रत्येक कांडीमध्ये काय असतो? रस उदित झालेला असतो. ऊसाच्या मुळापासून तर वाढ्यापर्यंत प्रत्येक कांडीमध्ये काय असतो? रस उदित झालेला असतो. म्हणून याचाच अर्थ प्रतिपर्वम रसोदयम. प्रत्येक कांडीमध्ये ऊसाचा रस असतो. हे वर्णन कशाचं झालं? ऊसाचं पण झालं. तिसरं वर्णन कशाचं सांगितलं? सागराचं वर्णन, समुद्राचं. सिंधुमच वर्णय, समुद्राचं वर्णन करा. कवी कालिदासांनी सांगितलं प्रतिपर्वम रसोदयम. आता भौगोलिक शास्त्राचा जर आपण विचार केला तर प्रत्येक पौर्णिमेच्या पर्व काळामध्ये समुद्राला काय येत असते? भरती येत असते. आणि अमावस्येला काय होत असते? ओहोटी येत असते. आणि ज्या वेळेला पौर्णिमा असते त्यावेळेला त्या समुद्रातून अमृताचे ओजकण खाली जमिनीवर येत असतात, नाही का? ज्ञानोबरायांनी उदाहरण दिलेलं नाही, जैसे शारदेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचिते मने मवाळे चकोर तलगे. म्हणजे त्या अमृताच्या, त्या चंद्राच्या प्रकाशातून अमृतकण बाहेर येत असतात. आणि ते अमृतकण सेवन करण्यासाठी कोण पाहिजे? तर चकोर पक्षी नाही, चकोर पक्षाचं पिल्लू लागतं. तेव्हा त्या चंद्राच्या, त्या चंद्रकिरणातले अमृतकण त्याला सेवन करता येतात. सांगण्याचं तात्पर्य, प्रत्येक पौर्णिमेला चंद्र हा पूर्ण रूपाने उदयमान झालेला असतो. आणि एकदा चंद्र पूर्ण रूपाने उदयमान झाला की त्याच्या त्या प्रकाशातून अमृत रस बाहेर पडत असतो. हे वर्णन कोणाचं झालं? प्रतिपर्वम रसोदयम. हे चंद्राचं सुद्धा वर्णन झालेलं आहे. आणि चौथं वर्णन सांगितलं कशाचं? समुद्राचं वर्णन. सिंधुम इंदुमचे वर्णय. समुद्र देखील काय करत असतो? अमावस्या आली की त्याला ओहोटी येत असते. आणि पौर्णिमेचा पर्व काळ आला की त्याला भरती येत असते. आणि म्हणून प्रतिपर्वम रसोदयम हे वर्णन कशाचं झालं? हे समुद्राचं सुद्धा वर्णन झालं. म्हणजे ही प्रत्युत्पन्न मते कोणाची आहे? कवी कालिदासांची आहे. आणि ज्या वेळेला त्या भोजराजाने प्रश्न निर्माण केला, भारतम इक्षुदंडमच सिंधुम इंदुमच वर्णय, आणि मग कवी कालिदासांनी उत्तर दिलं प्रतिपर्वम रसोदयम. आता मला सांगा, हे जे वर्णन केलेलं आहे, हे वर्णन केल्यानंतर त्या राजाचं याने, भोजराजाचं याने उद्धार होणार आहे का? ते चंद्राचं वर्णन केल्यानंतर त्याचा उद्धार होणार आहे का? होणार नाही. सिंधूचं, समुद्राचं वर्णन केल्यानंतर त्याचा उद्धार होईल का? होणार नाही, नाही का? आणि म्हणून त्या कवी कालिदासांनी काय केलेलं आहे? धनसंपत्ती दिली भोजराजांनी. विठ्ठल विठ्ठल
भोजराजांनी भरपूर धनसंपत्ती दिली कवी कालिदासांना, पण त्या धनसंपत्तीच्या बदल्यामध्ये फक्त मनोरंजन केलं. कोणी? कवी कालिदासांनी. कोणाचं? भोजराजांचं. मला सांगा, मनोरंजन केलं पण हिताचा उपदेश केला का? हिताचा उपदेश केलेला नाही. पहिला प्रकार आपण बघितला, राजे लोकांनी भरपूर धनसंपत्ती द्यायची विद्वानांना, त्याच्या बदल्यामध्ये त्या विद्वानांनी फक्त काय करायचं? त्या राजे लोकांचं वर्णन करायचं, स्तुती करायची. दुसरा प्रकार आपण बघितला, राजे लोकांनी भरपूर धनसंपत्ती द्यायची. कोणाला? विद्वान लोकांना, आणि त्या विद्वानांनी त्या धनसंपत्तीच्या बदल्यामध्ये त्या राजे लोकांचं फक्त मनोरंजन करायचं. आणि तिसरा प्रकार आता आपण पाहणार आहोत. एक छांदोग्य उपनिषदामध्ये ही कथा आलेली आहे. एक जानश्रुती नावाचे राजे आहे, जानश्रुती. आणि मग जानश्रुती राजांचं वर्णन त्या छांदोग्य उपनिषदामध्ये असं आलेलं आहे. जानश्रुती राजा दान करायचे, नाही का? पुष्कळ दान करायचे आणि श्रद्धेने दान करायचे. दान करायचे, पुष्कळ दान करायचे आणि श्रद्धेने दान करायचे, असं त्यांचं वर्णन आलेलं आहे. आणि मग काय करायचे? भरपूर रोज अन्न शिजवायचं आणि जे भुकेलेले लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, त्यांना ते अन्नदान करायचे, भरपूर अन्नदान करायचे. आणि या कृतीमुळे त्यांना मनोमन खूप आनंद व्हायचा. आणि मग एक दिवस झालं काय? शरद पौर्णिमेची रात्र आहे. आणि शरद पौर्णिमेची रात्र म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची रात्र. आणि जानश्रुती राजा आपल्या परिवाराच्या समवेत रात्री घराच्या बाहेर बसलेले आहे. चांदणा टिपोर पडलेला आहे आणि जानश्रुती राजा आपल्या परिवाराच्या समवेत चर्चा करत बसलेले आहे. आणि त्यांना थोडासा अहंकार प्राप्त झाला की मी दान करतो, पुष्कळ दान करतो आणि माझ्या आश्रयाने भरपूर लोकांचं काय होतं? कल्याण होतं वगैरे, असा थोडासा अहंकार त्यांना प्राप्त झाल्यानंतर वास्तविक पाहता ते धार्मिक होते. आणि मग त्या नगरामध्ये राहणाऱ्या ऋषीमुनींनी विचार केला की आपला राजा आहे, धार्मिक आहे, धर्मकार्याला सहकार्य करणारा आहे, आणि म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये थोडासा सुद्धा अहंकार उत्पन्न झाला नाही पाहिजे. त्याच्या परमकल्याणासाठी आपण काहीतरी उपाय केला पाहिजे. म्हणून त्या नगरामध्ये जे काही ऋषीमुनी राहत होते त्या लोकांनी काय केलेलं आहे? ऋषीमुनींनी हंसाचं रूप धारण केलं. कशाचं? हंसाचं रूप धारण केलं. वेगवेगळ्या प्रकारचे हंस त्या ठिकाणी निर्माण झाले. ऋषींनीच हंसाचं रूप धारण केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी राजा जानश्रुती बसलेला आहे आपल्या परिवाराच्या समवेत, त्याच्या वरती ते राजहंस घिरट्या घालायला लागलेले आहेत. वास्तविक पाहता ते राजहंस होते का? नाही, राजहंसाच्या रूपामध्ये ऋषीमुनी होते. आणि मग ते राजहंस आपापसामध्ये चर्चा करायला लागलेले आहेत. कशाची चर्चा करायला लागले? शरद पौर्णिमेची रात्र आहे. एक राजहंस दुसऱ्या राजहंसाला म्हणतो, किती सुंदर अशा प्रकारचा चंद्राचा प्रकाश पडलेला आहे, किती सुंदर अशा प्रकारच्या ह्या चांदण्या आहेत, आणि या चांदण्यांच्यामुळं, या चंद्रप्रकाशाच्यामुळं आणि या शरद पौर्णिमेच्यामुळं मन अतिशय आनंदित होत आहे, असं एक राजहंस म्हणतो बरं का दुसऱ्या राजहंसाला. तर त्यावेळेला दुसरा राजहंस त्या राजहंसाला म्हणतो, हे बघ, चंद्रापासून आपल्याला आनंद मिळतो, चंद्राच्या प्रकाशापासून आनंद मिळतो. शरद पौर्णिमेची रात्र आहे, चांदणा टिपोर पडलेला आहे, आणि चंद्राचा उजाड चंद्राचा प्रकाश जो आहे तो कोणाला नको वाटतो? सर्वांनाच हवासा वाटणारा काय आहे? चंद्राचा प्रकाश आहे. आणि म्हणून चंद्राच्या प्रकाशापासून आपल्याला आनंद होतो. पण या चांदण्यांपेक्षा, या चंद्राच्या प्रकाशापेक्षा जास्त आनंद देणारा कोण आहे? हा खाली बसलेला जानश्रुती राजा आहे, असं दुसरा राजहंस पहिल्या राजहंसाला म्हटला. म्हणजे चंद्राचा प्रकाश आनंद देणारा, त्याच्याही पेक्षा आनंद देणारा जानश्रुती राजा. आता आपलं वर्णन राजहंसाने देखील करावं हे बघितल्यानंतर त्याची उत्कट इच्छा वाढली की मी आनंद देतो, कोणाला? सगळ्या समाजाला आनंद देतो, चंद्र समाजाला आनंद देतो, पण त्याच्याही पेक्षा आनंद देणारा मी आहे, असं म्हणणं कोणाचं आहे? राजहंसाचं. त्याचा अहंकार आणखीच वाढीस लागला. त्यानंतर एक वृद्ध राजहंस होता. त्या वृद्ध राजहंसाने सांगितलं, हे बघ, चंद्र प्रकाश देतो, चंद्राच्या प्रकाशामुळे सर्वांना आनंद होतो, पहिली गोष्ट. त्या चंद्रप्रकाशापेक्षा जास्त आनंद देणारा हा राजहंस, हा जानश्रुती राजा आहे, ही दुसरी गोष्ट. पण त्या वृद्ध राजहंसाने सांगितलं, चंद्रापेक्षा जास्त आनंद देणारा राजहंस तो जानश्रुती राजा, आणि जानश्रुती राजापेक्षा समाजाला जास्त आनंद देणारा एक गाडीवान रईक्व आहे. रईक्व नावाचे एक बैलगाडी चालक होते. ते बैलगाडी चालक असणारे गाडीवान रईक्व ते या जानश्रुती राजापेक्षा जास्त आनंद देतात. बघा, राजाने विचार करायला सुरुवात केली. राजा विचार करतायत की मी जास्त आनंद देतो, कोणापेक्षा? चंद्रापेक्षा. आणि माझ्यापेक्षा जास्त आनंद देणारा हा साधारण गाडीवान रईक्व कोण आहे, त्याचा आपण शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून
कोल्हापूरमधून त्या जानश्रुती राजाने त्या गाडीवान रैकवाचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना काश्मीरपर्यंत त्यांनी त्या जानश्रुती राजाने त्या गाडीवान रैकवाचा शोध घेतला. कुठेही सापडले नाही. शेवटी एका छोट्याशा गावामध्ये ते गाडीवान रैकव सापडले आणि सापडल्यानंतर त्या राजाने त्यांना दंडवत प्रणाम केला. दंडवत प्रणाम केल्यानंतर त्यांनी काय केलं, त्या जानश्रुती राजाने त्या रैकवांना देण्यासाठी आपल्याबरोबर काही संपत्ती घेतलेली, त्यामध्ये 600 गायी घेतलेल्या आहेत. गावरान गायी, जर्सी नाही, म्हशी तर बिलकुल नाही. गावरान गायी, दुभत्या गायी घेतलेल्या आहेत, ज्या दूध देणाऱ्या गायी आहेत. निरोगी गायी घेतलेल्या आहेत. किती? 600 गायी घेतल्या. एक रथ घेतलेला आहे, त्याला घोडे जुंपलेले आहेत आणि एक मौल्यवान रत्नांचा हार, एवढी संपत्ती बरोबर घेतली. कोणाला द्यायला? त्या गाडीवान रैकवांना द्यायला बरोबर घेतलेला आहे. आणि मग जानश्रुती राजा त्या ठिकाणी गेल्यानंतर रैकवांना नमस्कार केला आणि रैकवांना सांगितलं की तुम्हाला ही सगळी संपत्ती समर्पित करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहोत. मी असं ऐकलेलं आहे, चंद्र समाजाला आनंद देतो, त्या चंद्रप्रकाशापेक्षा आनंद देणारा मी जानश्रुती राजा आणि माझ्यापेक्षाही समाजाला आनंद देणारे तुम्ही रैकू आहात. मग तुम्हाला ही धनसंपत्ती समर्पित करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आता तुम्ही काय करा, ही संपत्तीचा स्वीकार करा आणि नेमकं तुम्ही आनंदासाठी काय करता एवढं मला मात्र सांगा. त्यावेळेला त्या रैकवांनी काय केलेलं आहे, त्या धनसंपत्तीकडे फक्त बघितलं, स्वीकार केलेला नाही. राजाला काहीही बोलले नाही. आणि मग त्या राजाने विचार केला की कदाचित आपण जी संपत्ती आणलेली आहे रैकवांना देण्यासाठी ती कमी असेल, नाही का. बरेच लोक काय करतात, महाराज मंडळींना जर कमी समजा पाकिट जर हलकं लागलं तर मग ते त्याचा स्वीकार करत नाही. म्हणजे पाकिट जर हलकं लागलं तर ते त्याचा स्वीकार करत नाही. जानश्रुती राजांना तसं वाटलं, मी आणलेली संपत्ती कमी असेल, मग याच्यापेक्षा दुपटीने आपण संपत्ती काय करू, रैकवांना देऊ करू, त्यांना समर्पित करू. म्हणून जानश्रुती राजा पुन्हा राज्यामध्ये आले. त्यांनी दुप्पट संपत्ती घेतली, म्हणजे 600च्या 1200 गायी घेतल्या. एक रथ होता, 2 रथ घेतलेले आहेत. एक मौल्यवान हार होता, 2 मौल्यवान हार घेतले आणि स्वतःची तरुण असणारी कन्या ती रैकवांना दान करण्यासाठी त्यांनी बरोबर घेतलेली जानश्रुती राजाने. आणि ते रैकव महाराज ज्या गावामध्ये राहत होते ते गाव देखील समर्पित केलं त्या जानश्रुती राजाने. कोणाला? त्या रैकव महाराजांना. आणि मग ते राजा आल्यानंतर आपली स्वतःची मुलगी घेतलेली आहे, 2 रथ आहे, 1200 गायी आहेत. आणि मग रैकवांना सांगितलं, आता मात्र आपण या संपत्तीचा काय करा, स्वीकार करा. ते रैकव महाराज त्या गाडीच्या खाली बसलेले होते, बैलगाडीच्या खाली सावलीला बसलेले होते. ते गाडीतून बाजूला आले, त्या गाडीच्या खालून बाजूला आले आणि त्या मुलीला नखशिखांत त्यांनी काय केलेलं आहे, निहाळलेलं आहे. राजाला वाटलं आता रैकव काय झालेलं आहे, माझ्या मुलीमध्ये अडकलेले आहेत, नक्कीच ते या संपत्तीचा स्वीकार करतील आणि मला आनंदाचा उपाय सांगतील. मग मात्र त्यांनी काय केलं, सगळी संपत्ती त्यांनी काय केली, निहाळली. सगळा रथ बघितला, त्या 600 गायी बघितल्या, ती सुंदर तरुण मुलगी बघितली. पण रैकवांनी त्या संपत्तीचा स्वीकार केलेला नाही. थोडा वेळ विचार केला की ज्या अर्थी राजा एवढी संपत्ती घेऊन मला समर्पित करण्यासाठी आला, त्या अर्थी नक्कीच माझ्याकडे जे आहे ते या संपत्तीपेक्षा जास्त मूल्यवान असलं पाहिजे, हा त्या रैकवांनी विचार केला. आणि मग रैकवांनी जानश्रुती राजाला सांगितलं, राजा मी तुझ्या संपत्तीचा स्वीकार करणार नाही, मात्र काय करणार, ही संपत्ती तू तुझ्या राज्यामध्ये परत घेऊन जाय. मला याच्यामधली कवडीची संपत्ती सुद्धा नको, तुझी मुलगी नको, तुझा रथ नको, तुझ्या गायी सुद्धा नको, तुझा मूल्यवान हार नको. तुझ्या दानाची, तुझ्या समर्पिततेची भावना मला आवडली आणि म्हणून तुझी ही संपत्ती सगळी मागं घेऊन जा. आता याच्याबद्दल मी मात्र तुला आता आनंदाचा उपाय सांगतो. आणि मग त्या रैकव महाराजांनी जानश्रुती राजाला अध्यात्म विद्येचा आणि संवर्ग विद्येचा उपदेश केला, जेणेकरून त्या राजाला प्रमोच्च कोटीचा आनंद आणि भगवत स्वरूपता प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल. मी हे कशासाठी सांगितलं, राजाने संपत्ती दिली, कोणाला दिली, रैकवांना दिली. पण रैकवांनी त्या धनसंपत्तीचा स्वीकार केलेला नाही. रैकवांनी काय केलं, ती धनसंपत्ती परत पाठीमागे पाठवलेली आहे आणि त्या राजाला संवर्ग विद्येचा, अध्यात्म विद्येचा उपदेश केलेला आहे. जसं का तसंच उदाहरण जगद्गुरु तुकोबारांच्या बाबतीत घडलं की नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा आणि जगद्गुरु तुकाराम महाराज. नजराणा ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवला, पण पाठवल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लगेच त्याचा स्वीकार केलेला नाही, कारण अगोदरच ते कर्ज खतं बुडवलेले होते पाण्यामध्ये. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी जी धन मिळवलेलं होतं ते अविनाशी अशा प्रकारचं धन तुकोबारायांनी मिळवलेलं होतं.
आणि वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांनी जे धन पाठवलं होतं तुकोबारायांसाठी, ते धन कसं होतं? विनाशी होतं, भौतिक होतं. पण जगद्गुरु तुकोबारायांनी भौतिक धनावरती अगोदरच काय केलेलं होतं? तुळशी पत्र ठेवलेलं होतं. आणि जगद्गुरु तुकोबारायांना अविनाश अशा प्रकारचं धन प्राप्त झालेलं होतं. तुकोबारायांचे सगळे अभंग आपल्याला पाहता येतील, नाही का? जोडिले हे नसर जोडिले साठविले नारायण साठविले अवघे जीवन तया पोटी, अवघे जीवन तया पोटी, नारायण घरी साठविले धन, नारायण घरी साठविले धन, अवघे जीवन दया पोटी, अवघे जीवन दया पोटी, हे अवघे जीवन दया पोटी, नारायण नामे साठविले नारायण नामे साठविले धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, अभंग जय सरणा, अभंग जय सरणा, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, अभंग जय सरणा, अभंग जय सरणा, धन घरी पांडुरंग, धन घरी जोडिले न सरे धन, कधीही न संपणारं जे धन आहे, अविनाश धन, परमात्मा रूपी धन तुकोबराने प्राप्त केलेलं आहे. नारायण घरी साठविले धन, अवघेची वाण तया पोटी, नाही का? धन घरी पांडुरंग, अभंग जे सरेणा, अविनाश अशा प्रकारचं धन तुकोबराने प्राप्त केलेलं होतं. आणि म्हणून भौतिक रूपाला, भौतिक धनाला भुलणारे तुकोबराय नव्हते. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जो नजराणा पाठवला, मग त्याच्यामध्ये दिवट्या होते, छत्र चामर होते, चांदीचे अलंकार होते, सोन्याचे अलंकार होते आणि पालखी सुद्धा होती. आणि मग तुकोबरायांनी तो सगळा नजराणा पाठवला, बघितला आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तो शिपायांकरवी रिटर्न पाठवलेला आहे, मागं पाठवलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना 9 अभंगाचं पत्र तुकोबराने दिलेलं आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांना नजराणा पाठवला नसता तर कदाचित हे 9 अभंग आपल्याला प्राप्त झाले नसते तुकोबरायांच्या मुखातले. मग हे शिवाजी महाराजांचे उपकार आहेत, जेणेकरून त्यांनी नजराणा पाठवला. तर स्वच्छ भावना होती की तुकोबरायांच्या कुटुंबाला आपल्याकडून काहीतरी सहकार्य व्हावं, ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. पण शिवाजी महाराजांच्या या भावनेचा आदर केला कोणी? तुकोबरायाने. तो नजराणा मागे पाठवलेला आहे. ते आपल्या काळातले नव्हते. अंतकरणात तर इच्छा धनाची, पण उगाच वरून वरून वैराग्य दाखवायचं, नाही का? आणि धनाला हात लावित नाही, नाही का? पण खिशामध्ये घाला म्हणतात, तिथे येऊन दे, आश्रमात येऊन दे असं म्हणतात. भरपूर मोठमोठे मठ बांधलेले आहेत. चांगले वैराग्य मूर्ती म्हणून घेणारे लोक आता ह्या अभंगावरती कीर्तन करण्याचे 50-50 हजार रुपये घेतात लोक. एक चांगले वैराग्य मूर्ती होते, एका ठिकाणी आले कीर्तनाला, बरं का? शणू आल्यानंतर त्यांचं पूजन वगैरे, नारळ त्यांचा पुतण्या त्यांच्या बरोबर होता. आणि मग त्यांच्या शेजारीच मी पण उभा होतो. अशी खुर्ची होती, इकडून मी पलीकडून त्यांच्या पुतण्या. आणि मग पूजन झाल्यानंतर आता वास्तविक पाहता मी काय ते पाकिट घेऊन जाणार होतो. मला असं वाटलं की घ्यावं त्यांच्या हातातून ते
शॉल श्रीफळ आणि ते त्यांच्या याच्या खुर्चीवरती बसलेले होते आणि इकडून मी हात पुढे केल्यानंतर असं ओझरता मला बघितलं, लगेच हाताची दिशा बदलली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य अंतःकरणामधून धनाची लालसा जाणं ही सोपी गोष्ट नाही. वरवर कोणीही वैराग्य मूर्ती म्हणून घेईल, विरक्तीचं सोंग, विरक्तीचा दांभिकपणा कोणीही मिरवेल नाही का, पण अंतःकरणामधून धनाची लालसा जाणं आणि त्या पद्धतीने त्या घडणं ही मोठी कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये धनाची लालसा नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे समर्पिततेच्या भावनेचा तुकोबारायांनी आदर केलेला आहे. तुकोबारायांनी सांगितलं, खरं जर सांगायचं ठरलं तर आम्हाला जर आनंदी पाहावं असं जर तुम्हाला वाटत असेल, आम्हाला जर सुख व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही आम्हाला काय दिलं? ही सगळी धनसंपत्ती दिली. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. तुम्ही उदार आहात हे आम्हाला कळालं नाही का. तुम्ही आहात ते उदार, साठी परिसाची गार. तुम्ही उदार आहात हेही आम्हाला कळालं, पण तुमचं उदारपण कसं दिसत आहे? साठी परिसाची गार. जणू काय परिस द्यावा आणि त्याच्या बदल्यामध्ये एखादा गारगोटीचा दगड विकत घ्यावा, अशा पद्धतीने तुमचं ते उदारपण दिसत आहे. म्हणून तुम्ही उदार आहात हे आम्हाला कळालेलं आहे, पण मग आता एक करा, याच्याने आम्हाला काही संतुष्टी होणार नाही. मग जगद्गुरु तुकोबारांना मनोमन जे वाटलं, छत्रपती शिवाजी महाराजांकडून तुकोबारांना जी अपेक्षा होती, तुकाराम महाराज असं म्हणतात, जर आम्हाला जर सुखी व्हावं असं जर तुम्हाला जर वाटत असेल तर एक करा. काय करा? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही तेने सुखी, 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 आम्ही तेने मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन. अभंगातून तुकाराम महाराजांनी नजराणा तर पाठीमागे पाठवलाच, पण तो नजराणा खाली हाताने पाठवलेला नाही. बरोबर 9 अभंगाचं पत्र दिलं आणि त्या 9 अभंगापैकी शेवटचा अभंग हा आहे. तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या परमकल्याणाचा उपदेश केला. जसं आपण आतापर्यंत उदाहरणं पाहिले, पहिला जो वर्ग आहे, राजे लोकांकडून धनसंपत्ती मिळवायची, पण त्याच्या बदल्यामध्ये फक्त त्या राजे लोकांचं वर्णन करायचं, स्तुती स्तोत्र गायचे, पहिला वर्ग. दुसरा वर्ग आपण असा बघितला, राजे लोकांकडून धनसंपत्ती मिळवायची, पण त्याच्या बदल्यामध्ये फक्त राजे लोकांचं काय करायचंय? मनोरंजन करायचंय. आणि तिसरा वर्ग आपण जानश्रुती राजांचा बघितला की विद्वान लोकांना त्यांनी धनसंपत्ती द्यायची, पण विद्वान लोक ती धनसंपत्ती स्वीकार करत नव्हते, उलट ती धनसंपत्ती परत करून त्यांच्या हिताचा उपदेश करायचे. जानश्रुती राजाचं आपण उदाहरण बघितलं, रयकवांनी त्यांना अध्यात्मविद्येचा उपदेश केला, संवर्ग विद्येचा उपदेश केला, आणि त्याच पद्धतीने तो वर्ग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. जगद्गुरु तुकोबारायांना ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी धनसंपत्ती समर्पित केली, पण ती समर्पित केलेली धनसंपत्ती तुकोबाराने तिचा स्वीकार केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या परमकल्याणाचा उपदेश तुकोबारायांनी केलेला आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, तुमच्या या भौतिक धनामुळे आम्ही सुखी होणार नाही. आम्ही आमच्याच धनावरती काय केलेलं आहे? तुळशीपत्र ठेवलेलं आहे. मग तुम्ही दिलेली धनसंपत्ती कशाला आम्ही स्वीकार करू तिचा? आणि मग तुकोबाराने त्यांच्या परमकल्याणाचा उपदेश केला. तुकोबाराय असं म्हणतात, आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्हाला जर सुख व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर मुखाने काय करा? भगवान परमात्मा पंढरीनाथाचं नामस्मरण करा, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्यामध्येच काय आहे? सुख आहे, नाही का? परमपिता परमात्मा सुखरूप आहे. सगळ्या शास्त्रांचा आपण विचार करा, संत वाङ्मयाचा आपण विचार करा,
त्या संत वाङ्मयामध्ये आणि सगळ्या शास्त्रामध्ये परमात्म्याचं वर्णन करत असताना असं सांगितलेलं आहे की परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिके ते, नाही का. आणि त्या सुखरूप अशा असणाऱ्या भगवान पंढरीनाथ परमात्म्याचा नामाचा जर उच्चार केला तर मग सुख घडोघडी वाढू लागे, नाही का. आणि म्हणून तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना असं म्हणतात, आम्हाला जर सुखी पाहावा असं जर वाटत असेल तर म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. बरं, एवढ्याने आम्हाला सुख प्राप्त होईल असं नाही. तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान. तुम्ही मला ही सगळी धनसंपत्ती मला पाठवली, पण जे धन आहे, जी संपत्ती आहे, ते माझ्या दृष्टिकोनातून कसं आहे, ते मज मृत्तिके समान. एका ठिकाणी तुकोबाराय असं सांगतात की गोमांसा समान तुका म्हणे मज हे धन. गोमांसाच्या समान तुमची धनसंपत्ती माझ्या नजरेमध्ये आहे. मृत्तिके समान तुमची धनसंपत्ती काय आहे, माझ्या नजरेमध्ये आहे. आणि म्हणून तुमच्या धनसंपत्तीने आम्ही सुखी होणार नाही. आम्हाला सुखी पाहायचं असेल तर मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, नाही का. तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज असं सांगतात, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. कंठामध्ये तुळशीची माळ धारण करा आणि एकादशी सारखं व्रत करा. आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे. वारकरी संप्रदायामध्ये एकदा पाऊल टाकलं, जोपर्यंत गळ्यामध्ये माळ घालीत नाही तोपर्यंत तो माणूस जरी वारकरी म्हणत असला तरी तो माणूस वारकरी नाही. त्याने पहिलं पाऊल आहे वारकरी संप्रदायाचं. पहिलं पाऊल म्हणजे घरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण कशातून जातो, दरवाजातून जातो की नाही. मग तसं वारकरी संप्रदाय रूपी घरामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर पहिलं कर्म आहे ते म्हणजे माळ घालावी लागते. लक्षात आलं का. आणि मग गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली की मग त्याचं चांगल्या मार्गाला हे पहिलं पाऊल आहे माळ घालणं म्हणजे. आणि कंठामध्ये तुळशीची माळ धारण करणं, वैष्णव संप्रदायामध्ये तुळशी माळेला अनन्यसाधारण महत्व आहे. तुकोबारांनी सांगितलं नाही, ऊर्ध्व पुंड्र बहाळ कंठी शोभे माळ कापी जे कळी काळ तया भेण. आता वास्तविक पाहता याच्यामध्ये खूप बारीक चिकित्सा आहे. ज्याने लय मोठमोठ्या माळा गळ्यामध्ये घातल्या, मुद्रा लावल्या, चांगला वेश परिधान केला म्हणजे तो संत होतो किंवा वारकरी होतो असं नाही. तुकोबारांनी यांचे सुद्धा सालपट काढलेले आहेत, नाही का. आमचे गुरुवर्य बाबा याच्यामध्ये आणखीन एक शब्द वापरायचे पण मी तो शब्द गाळलेला आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तुकोबाराय असं म्हणतात, जो मुद्रा लाव गळ्यामध्ये मोठमोठ्या तुळशीच्या माळा घातल्या म्हणजे तो संत होतो असं नाही, तो वारकरी होतो असं नाही. तुकोबाराय असं म्हणतात ना, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ वागवे ओंगळ पोटासाठी. तुळशी माळ घालणं वारकऱ्याचा नियम आहे. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे तो वारकरीच असतो असं नाही, तो पारकरी सुद्धा असू शकतो. पारकरी म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल नसेल, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून कंठी मिरवा तुळशी. गळ्यामध्ये काय करायचंय, तुळशीची माळ धारण करा. सोनं घालू नका, सोनं महाग झालं आणि आता काही दिवसांनी परत सोन्याला कोणी विचारणार. आणि मग गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळारे. तुकोबारायांनी मोठं वर्णन केलेलं आहे. आता आपला वेळही संपलेला आहे, फक्त 5 मिनिटं राहिली, नाही का. 12:30ला 5 मिनिटं बाकी आहे. आणि तुकोबाराय म्हणतात गळ्यामध्ये कंठी मिरवा म्हणजे तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा आणि एकादशी सारखं काय करा, व्रत करा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि सोमवार या व्रताला, सोमवार हे व्रत आणि एकादशी हे व्रत, हे 2 व्रत वारकऱ्याने करायचे असतात. याचं कारण असं आहे, एकादशी हे व्रत हरीचं आहे आणि सोमवार हे व्रत हराचं आहे. म्हणजे भगवान शंकराचं व्रत कोणतं आहे, सोमवार. आणि भगवान पंढरीनाथ परमात्म्याचं व्रत कोणतं आहे, एकादशी. मग या 2 व्रतांना प्राधान्य का आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. याचं कारण असं आहे, आपला वारकरी संप्रदाय भगवान पंढरीनाथ आणि भगवान शंकर यांच्यामध्ये अभेद मानतो. म्हणजे भेद मानत नाही, हरिहरा भेद नाही करू नये वाद. आणि म्हणून या भेद आपला संप्रदाय मानत नाही भगवान शंकरामध्ये आणि भगवान पंढरीनाथामध्ये. आणि म्हणून एकादशीचं व्रत आणि सोमवारचं व्रत जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. शास्त्रामध्ये आपल्याला ते सांगितलेले, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आणि आणखीन एक जगद्गुरु तुकोबारायांची इच्छा आहे. तुकोबाराय असं म्हणतात, तुम्ही महाराष्ट्राचे राजे आहात. वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं वय 20 वर्षाचं होतं. आणि जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांचं वय 20 वर्षाचं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करत असताना तुकोबाराय असं म्हणतात की तुम्हाला सगळं जग छत्रपती म्हणून ओळखतं,
तुम्ही छत्रपती आहात, लोक तुम्हाला छत्रपती म्हणतात, लोक तुम्हाला छत्रपती म्हणत, पण तुम्ही मात्र स्वतःला काय करा, हरीचे दास म्हणून घ्या. शेवटच्या चरणामध्ये मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास. तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज हे आस, तुमचे एरवीत धाना, तुमचे एरवीत धाना. तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज हे आस, तुमचे एरवीत धाना, तुमचे एरवीत धाना. मृतिके मृदिके
के समान मुझे रविंद्र मुझे रविंद्र हरि जय जय मुखी तुमचे रवित धन ते मज मृत्यूचे समान. अभंगातून या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केलेला आहे. आणि महाराजांना ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र जे लिहिलं त्या पत्रामधून तुकोबारांनी त्यांच्या हिताचा उपदेश केलेला आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. शिवाजी महाराजांना उद्देशून तुकाराम महाराज असं म्हणतात की तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि काय करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा, एकादशीचं व्रत करा आणि स्वतःला हरिदास म्हणून घ्या. हीच माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे. आणि असं जर तुम्ही केलं त्याच्याने मात्र आम्हाला मोठा आनंद होईल, मोठं सुख प्राप्त होईल, असा भावार्थ या अभंगाचा आहे. आणि म्हणून प्रत्येकाने काय करावं, भगवान पंढरीनाथ परमात्म्याच्या नामाचं स्मरण करावं. आता हा उपदेश जरी छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला असला तरी शिवाजी महाराजांचं निमित्त करून हा उपदेश आपल्यालाच आहे तुकोबारांचे. आणि मग तुकोबारांनी आपल्यालाच सांगितलं की पंढरीनाथ परमात्म्याचं नामस्मरण करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा, नाहीतर काय करा, एकादशीचं व्रत करा. जर आपण ह्या गोष्टी केल्या नाही तर एक दिवस काय होईल. आता अजितदादांचं आपण बघितलं उघड्या डोळ्याने उदाहरण. एवढी मोठी संपत्ती आहे पण एकही संपत्तीचं कवडी आपल्याबरोबर येणार आहे का? येणार नाही. वास्तविक ते दादा होते, त्यांचं कर्तृत्व थोर होतं नाही का, राजकारण क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव होतं, त्यांचं कर्तृत्व थोर होतं, पण एक संपत्तीचा तुकडा सुद्धा त्यांच्याबरोबर गेलेला नाही. वास्तविक त्यांना अपघातामध्ये जावं लागलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ही संपत्ती आपल्या बरोबर येणार नाही, पण नामस्मरण भगवान परमात्म्याचं जे नामरूपी संपत्ती आहे ती नक्कीच आपल्याला मरणकालानंतर मरणोत्तर आपल्याबरोबर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की कंठी मिरवा तुळशी, मुखाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा, एकादशीचं व्रत करा आणि आपण स्वतःला हरिदास म्हणवून घ्या. हीच माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे आणि हे सगळं केलं म्हणजे आम्हाला आनंद प्राप्त होईल. या अभंगावरती यथामती यथागती चिंतन करण्याचा प्रयत्न केला.